झाली का विशाल? सगळ्यांना प्रसाद वगैरे झाली? हो हो काकाजी, सगळ्यांना झाली प्रसाद. चला बापा, येता का? झाली ना आता प्रसाद वगैरे? हो हो, चला ना आता. अजी शांताबाईनी थांबा थांबा. काहूनजी भाऊजी? विशाल माईक मध्ये आरती झाल्यानंतर पुकारला नाही ना तू? का काकाजी? अरे बाबा, आज कबड्डी स्पर्धा वगैरे आहेत ना. वेळ आहे ना आता. 12 वाजेकडे घेऊ. हो वेळ आहे, पण कसं माहीत राहिला तर तयारीमध्ये राहतात, नाही तर वावरास येतातच जातील ना. हो आताच अनाउन्समेंट करून घेतो. हो, तुम्ही थांबवले कशाला ते सांगा ना. कामं नाही आहेत का घरी? अरे हो सांगतो. आज कबड्डी स्पर्धा आहे, तर मी काय म्हणत आहो, तुम्ही बायांची कबड्डी स्पर्धा ठेवत आहात का? अरे वा, बायांची कबड्डी! बापा बापा, ललिता ताई तर खूप खुश झाले. काय ललिता, मग ठेवायची का बायांची कबड्डी स्पर्धा? हो हो, ठेवायची ना. काय म्हणता शांताताई? ठेवा ना बाबा, ठेवा ठेवा, खेळू बढिया कबड्डी. आई टीम तर करून घ्या आपल्या तयार तुम्ही, आणि अनाउन्समेंट पण करतो की बायांची कबड्डी स्पर्धा आहे म्हणून. हो हो, ठीक आहे ना. आणि लहान मुलांची कबड्डी स्पर्धा नाही ठेवत का? तसेच आहेत सगळे कार्यक्रम, कबड्डी स्पर्धा, चमचागोळी स्पर्धा. विशाल मी काय म्हणतो, आधी बायांची कबड्डी स्पर्धा घेऊन टाक, मग त्याच्यानंतर लहान मुला मुलींची कबड्डी स्पर्धा होईल, आणि मग माणसांची कबड्डी स्पर्धा होईल. ठीक आहे ना काकाजी? कसं काल थोडे कार्यक्रम होते घ्यायचे, तर काही झाले नाही पाऊस आल्यामुळे. तर आज जेवढे कार्यक्रम होतात तेवढे घेऊनच घे. मग उद्या गणपती बाप्पाचं विसर्जनच आहे. हो हो काकाजी, आजच घ्यावं लागतील ना. उद्या कुठं कोणतेच कार्यक्रम घ्यायला वेळ नाही मिळत. आरती झाली की तिकडे सामान बिमान आणावं लागते, काल्याची तयारी करावी लागते, आणि मग त्याच्यानंतर महाप्रसाद आहे ना, महाप्रसादाची पण तयारी करावी लागते. चला आता आम्ही निघतो. किती वाजे आहे कबड्डी स्पर्धा? आई 12 वाजे ठेवू, 12 वाजे. हो ठीक आहे ना, 12 वाजे आहे तर कामं पण आटोपून जातात 11 वाजेपर्यंत. आई, कुंता मावशी, इंदू काकू, ललिता काकू, तुम्ही कोणाकोणाच्या टीममध्ये राहता आणि कोणाकोणाची टीम आहे, नाव काय आहे तुमच्या टीमच्या, तर ते सगळे मला सांगा मग. माझ्याकडे द्या चिठ्ठी मग तुम्ही लिहून. हो ठीक आहे ना, आता विचार करावा लागेल ना कोण कोणाच्या टीममध्ये राहते तर. हो, तर 11 वाजेपर्यंतही द्याल तरी चालते. ठीक आहे ठीक आहे. तू जेवण करायला येशील ना, तेव्हा देऊन देईन. ठीक आहे ना आई. चला बाबा, स्वयंपाक बिंपाक तसाच आहे करायच्या घरी. आंघोळ पाणी झाली आणि म्हटलं आरतीला चालला जावा. कोणाचा स्वयंपाक झाला तर शांतताई, माझा पण स्वयंपाक तसाच आहे. या ललिताचा झाला असेल. हो, माझा स्वयंपाक झाला. आता गरम गरम बनवायचा ना खायचा, असं काम आहे. आता लहान मुलं आहेत का घरी, तर पटकन करीन. जेवण करायच्या वेळेपर्यंत झाला म्हणजे झाला, असं काम आहे माझा. कुंताचा झाला असेल बापा. तिच्या घरी सासू आहे, लहान पोरा आहे. नाही झाला ताई, आयता आयता कापकूप करून ठेवली आहे. आता इकडून जाऊन फोडणी टाकायची आहे. बाकी झाला ना, अर्धा तर झाला. हे दुर्गा आली का तर काम आहेत गावावर. हो, एवढ्या सकाळी सकाळी येते ते. नाही येईन तर म्हणत होती 9-10 वाजेपर्यंत. आता किती वाजले? आता वाजले 8. आता याचीच असेल. आणि आज रजनी नाही आली ना आरतीला. जमत वगैरे नसेल तिला. हो, तसाही होऊ शकते म्हणा. विशाल कर ना अनाउन्समेंट कर. हो हो करतो करतो. काय बाबा, ललिता गेली. ए ललिता थांब ना, येत आहो ना आम्ही. आता गोष्ट सांगत होते तुम्ही तिथं, तर मला वाटला वेळ असेल तुम्हाला. हो, खूपच शहाणी आहे ना तू तर ललिता. येतो म्हटलं तरी आपण निघून गेली पटकन तिथून. चला ना तर बापा, का गेली होती का घरी? आता माझ्या घर शेवट आहे, तुमच्या घर जवळ आहे. हो, तर तिथपर्यंत तर जाऊ ना सोबत. ए मम्मी, मम्मी काय झालं सिटी? मम्मी आज कबड्डी आहेत ना. कुठं कबड्डी आहेत? गणपती जवळ कबड्डी आहेत ना मम्मी. तुला कोणी सांगितलं आज कबड्डी आहेत म्हणून? माईक मध्ये पुकारून राहिले तरी मम्मी आवाज नाही आला का तुला? नाही बापा, मला आवाज नाही आला. मी मिक्सर वगैरे लावत होती तर म्हणून नाही आला असेल आवाज. काल इथं कार्यक्रम होते तर कॅन्सल झाले, पाऊस आला तर. आता आज वगैरे ऊन आहे बापा. तू घेत आहे का कबड्डी मध्ये भाग? घेत असशील तर जा, नाव द्यावं लागते ना आधी. मम्मी मुलींची पण आहे आणि बायांची पण आहे ना, तू घेशील ना मम्मी भाग? काही पण सांगते, बायांची कबड्डी असेल. तुला खोटाच वाटते. आताच ना आवाज आला होता मम्मी, बायांची कबड्डी आहे म्हणून. रजनी झाला का स्वयंपाक? हो हो झाला ना. पप्पाजी आज बायांच्या कबड्डी आहेत ना गणपती जवळ? बघा ना सिटीचे बाबा, हे सिटी मगातपासून म्हणून राहिली की आज बायांची कबड्डी आहे, बायांची कबड्डी आहे म्हणून. बरोबरच तर म्हणते ना. आहे ना, तुला आवाज नाही आला का? माईक मध्ये पुकारला. घरी नव्हती का तू? घरी होती बाबा. आता हे कुकरची सिटी बिटी ते का मिक्सरची वगैरे लावली होती, त्याच्यामुळे आवाज नाही आला मला.
कबड्डी आहे म्हणून असा आवाज आला तर मला वाटलं आता हे मुलांची असेल. नाही नाही, बायांची पण कबड्डी आहे. टीम तयार करा, बक्षीस आहेत ना. पहिल्या नंबरवाल्याला 501 रुपयाचा बक्षीस आहे. एकच बक्षीस आहे का फक्त? दुसऱ्या नंबरवाल्याला पण आहे बक्षीस, 201चा आहे. पहिल्याला 501 रुपयाचा आहे. हो का? मुला मुलींचा पण तसंच आहे. पहिल्या ज्यांचा नंबर येईल त्या टीमला 501 रुपये बक्षीस आहे. अरे वा, माझी टीम जिंकेल. मी आता टीम तयार करतो आपली. मम्मी मी जातो हा, आपल्या मैत्रिणींना विचारायला जातो. थांब ना बाई, थांब जेवण बिवण कर मग जा, आताच नाही आहे. हो सिटी बेटा, आता नाही आहे, वेळ आहे. आधी जेवण वगैरे कर आणि मग जा. दे ना तर मम्मी, लवकर दे ना जेवण. जाऊ दे ना मला लवकर. बाप रे, ह्या मुलीला ना खूप घाई येते. देते ना आता, पप्पाजींना पण देत आहे ना. थांब, हात वगैरे धुवून ये, बनवते तोपर्यंत ताट. बनव रजनी, लवकर ताट बनव. हो हो बेटा सिटी, चला हातपाय धुवायला. हो पप्पाजी. वहिनी तुम्ही आमच्या इथं आले होते का? हो ना, आली होती बाबा. आवाज दिली तर बोलली नाही ना, काही नाही तू. वहिनी मी तिकडे 2 नंबरकडे गेली होती ना. असं का? तुमच्या इथल्या भाऊंनी तर काही सांगितलंही नाही ना? त्यांना माहित नव्हतं ना वहिनी? मंटूचे बाबा सांगायला बसले, ललिता वहिनी आल्या होत्या म्हणे. मी म्हटले, विचारले त्यांना कशासाठी आल्या होत्या म्हणून, तर म्हणायला बसले काही सांगितलं नाही, तुला आवाज देत होते म्हणून असे सांगितलं बाबा. कशासाठी आले होते तर पहा, आठवणही विसरली. तुमची वाटी होती आणून द्यायची. पकडते म्हटली ना, विसरली बापा आठवण. कशाची भाजी केली तर? कोवळा बनवली ना वहिनी. राहू दे, नको आणू, आमच्या इथं कोवळाच आहे. असा का? बरं झाला मग विसरली आठवण तर. म्हणतात ना, जो होते तो चांगल्यासाठी होते म्हणून, तर बरोबरच आहे. वाटीसाठी चाले होते का? नाही नाही, वाटीसाठी कशाला येऊ मी? कुठं जाणार आहे, परणार आहे का वाटी? आज नाही उद्या आणूनच देशील. तुला माहित नाही आहे का कबड्डी स्पर्धा आहे तर गणेशजी जवळ? हो, पुकारला माईकमध्ये तर आला वगैरे आवाज. बायांची आहे म्हणे कबड्डी स्पर्धा. आणि बक्षीसही आहे म्हणे 501 रुपयाचा. पहिल्या नंबरवाल्यांना, दुसऱ्या नंबरवाल्याला 201 रुपये. हो, तर का म्हणते मग? कबड्डीमध्ये भाग घ्यायचा आहे की नाही? नाही नाही वहिनी, मी नाही येत बापा, मला नाही येत खेळता कबड्डी बिबड्डी. का सूर्यकांता? मी नाही येत बापा, मला नाही येत खेळता. आम्हाला येते का कबड्डी खेळता? आता आपल्या गावामध्ये कार्यक्रम घेऊन राहिले, आपणच त्याच्यामध्ये सहकार्य नाही करून, आपणच भाग नाही घेऊन, तर ते कार्यक्रम कसे होतील? राहू दे ना आता, ब्लाऊज वगैरे ठेव 2 दिवस, मग शिवायचीच आहेत 12 महिने. नाही नाही बहिणी, त्या ब्लाऊज वगैरेसाठी नाही म्हणत आहे मी, खरंच मला खेळता नाही येत. आता कोणाला खेळता येते? खेळायचा जसा येते तसा. नंबरच आला पाहिजे असं आहे का? मनोरंजन, मस्त मनोरंजन होते, बढिया. आपल्या गावामध्ये आपण खेळला तर मनोरंजनासाठी कार्यक्रम ठेवला आहेत ना, आणि छान पण वाटते. नाही तर गणेशजी जवळ दुपारी कोण बाया येतात, सगळे आपापल्या कामाला जातात. असे काही कार्यक्रम ठेवला तर बरं वाटते. ते काही बी नाही. तुला यायचं आहे म्हणजे यायचं आहे. मग बापा म्हणाल तुम्ही, तुझ्यापासून आमची टीम हारली म्हणाल. मला मी आधीच सांगत आहे, तेवढा काही खेळता येत नाही. नाही म्हणू ना, कशाला म्हणू? ठीक आहे मग. तर झाले असतील ना कामं? कामं बिमं झाले, जेवण वगैरे व्हायचं आहे. हो तर पटकन ये बापा. 11 वाजे ये, नाव पण द्यायचं आहे. अरे वा, सूर्यकांताई आहे ना इथं. झाली का ताई टीम बनव? नाही बापा, कसली टीम बनवू का? मी एकटीचीच बनवू का? मी काय म्हणत आहे, ललिता तू कॅप्टन राह ना टीमचे. नाही नाही ताई, तुम्हीच कॅप्टन राहा टीमची. इंदूताई म्हणत होत्या मी एक टीम तयार करते आणि तुम्ही आपली एक टीम तयार करा म्हणून. असं का? माझा विचार होता तू कॅप्टन राहा म्हणून म्हणत होती मी. नाही नाही, तुम्हीच राहा ना कॅप्टन. सूर्यकांता तू राही बाबा कॅप्टन. नाही नाही वहिनी, मला तर खेळायचा पण नव्हता. ह्या ललिता ताई खूप आग्रह करून राहिल्या, मला तेवढा काही खास खेळता येत नाही. तुम्हीच राहा, मला तेवढा नॉलेजही नाही आहे कबड्डीच्या बाबतीत. अरे तर आम्ही आहोत ना सांगायला. तुम्हीच राहा ना ताई कॅप्टन. मग कोणाच्या टीममध्ये राहता, माझ्या टीममध्ये की इंदूच्या टीममध्ये? आता त्या काही आल्या नाही, तुम्हीच आल्या, तुमच्याच टीममध्ये राहू. हो, आता कुंताच्याही घरी गेली होती. शांताताई कुंताकडे नाही गेल्या का? तिच्याच घरून येत आहे ना, तिलाही म्हटली तर ते आपल्याच टीममध्ये आहे. म्हणजे आपण 4 जणी झालो. कुंता, मी, सूर्यकांता आणि तू. आता ह्या इंदूच्या टीममध्ये किती होतात तर 5 जणी जर त्या झाल्या तर मग आपल्याला एक गडी पाहावं लागेल. पण शांताताई कबड्डीचे तर 7-7 जण लागतात ना, 7 जणांची एक टीम राहते ना. हो, पण बाया तर तयार झाल्या पाहिजेत 7-7 जणी. तसं काही नाही आहे. काही आपल्याला का जिल्हास्तरीय खेळायचं आहे का? ह्या टीममध्ये जेवढ्या बाया 4 असतील तर 4, आणि तेवढ्याच बाया दुसऱ्या टीममध्ये पाहिजेत. होते कबड्डी खेळून. आपल्याला काय मनोरंजन म्हणून खेळायला नाही आहे. आता गेली बापा मी 2-3 जणीच्या इथं, कोणीच नाही मिळाल्या, सगळ्या वावरात गेले आहेत.
बाया असेच तर करतात, घरी राहतच नाही. असे नाही म्हणत की आपल्या गावामध्ये गणपती आहे, खेळ आहेत. आता मग असेच तर किती 8 वाजेच तर अनाऊन्समेंट केला ना की बायांच्या कबड्डी आहेत म्हणून, तरी बाया गेल्या. मग आता 2 दिवस नाही गेले असते वावरा शेतामध्ये तर काही बिघडत होतं का? हो, आता तुला वाटते असं, मला वाटते, त्यांना नाही वाटत ना. आपण कोणाला म्हणू पण नाही शकत, नाही का? आपण कोणाला म्हणायला गेलं तर आपल्यालाच ते उलट्या बोलतील, नाही का? हो बाबा शांताताई, बरोबर आहे तुमच्या म्हणणं. मग काही जबरदस्ती नाही, जे आले ते आले. त्यांना समजायला पाहिजे की आपल्या गावामध्ये गणपती आहे, कार्यक्रम आहेत, तर भाग घेतले पाहिजे. आणि सणाचे हे 11 दिवस मस्त अशी खुशीने साजरे केले पाहिजेत, असे समजायला पाहिजे ना. आता कोणाकोणाची मजबुरी पण राहते, जाऊ दे आता. बाबा शांतताई तर येऊन गेल्या. केला वाटते यांनी आपली टीम तयार. इंदू झाली का टीम तयार? नाही बाबा, आतापर्यंत कामच झाले. आता म्हटली ललिताच्या घराकडे जाते. ललिता माझ्या टीम मध्ये येते का? अहो ताई, आधी नाही आले ना तुम्ही. आमची टीम तयार झाली बाबा. आम्ही 4 जणी आहोत एका टीम मध्ये. 4 जणी कोण कोण? हे सूर्यकांता पण आहे का तुमच्या टीम मध्ये? हो, सूर्यकांता, मी, शांताताई आणि कुंता. अरे आता मी टीम कशी तयार करू? तुम्ही 4 जणी तर झाले एका टीम मध्ये. इंदू ह्या रजनीकडे नाही गेली का? नाही गेली बाबा, ते आरतीला आले नव्हते ना. मला वाटलं तिला जमते की नाही जमत, म्हणून मी काही गेली नाही. आता आरतीला नाही आली होती तर कामं बिमं नाही झाले असतील म्हणून नाही आली असेल. जाऊन बघा ना. आता तोच कारण असेल असं आहे का आपल्याला माहीत? हो, तो कारण नसेल. आता 15 दिवस झाले रजनीला जमत नव्हतं तर तुला कसं माहीत? आता ह्या गौरीमधल्याच तर गोष्ट आहोत. रजनीच म्हणत होती माझी गौरई आता चांगली होईल, गणपती पण चांगला होईल, पाहुणा येऊन गेला, काही टेन्शन नाही आहे, अशी वगैरे बोलत होती बाबा. तेच असं का? मग जाऊन पाहावं लागते बाबा तिच्या घरी. तशीच करीन तू. ते कोण, हे दुर्गा आहे अजून आणि रजनी आणि तू, 3 जणी होता तुम्ही. पण तुमच्या टीम मध्ये तर 4 जणी झाले ना. मग आमच्याही टीम मध्ये पाहिजे ना 4 जण. हे एक आहे ना कावेरी माझी ननद, तिला घेऊन घ्या आपल्या टीम मध्ये. हो, कावेरी तर आहे म्हणा, पण मी काय म्हणते, हे वावरा बिवरात तर गेली नाही बाबा कावेरी. नाही जात, घरीच राहते, कुठंच नाही जात. आणि हे दुर्गा तर गावीच गेली होती. आली का नाही तेही माहित नाही आहे. 4 जणी नाही होतील तर कसे करून तर शांतताई? त्याचा विचार नंतर करू आपण. आधी जाऊन बघा. आणि शांतताई, नाव का ठेवले मग टीमचा? हो ना, टीमच्या तर नावच नाही ठेवली. तुम्ही काही विचार केले का कोणता नाव ठेवायचं? नाही बापा, मी काही विचार नाही केले. शांतताई, जय भवानी टीम ठेवू ना आपल्या टीमचं नाव. हो जमते ना, कोणताही नाव ठेवायचं, का करायचं आहे. आणि इंदुताई, तुम्ही आपल्या टीमचं नाव जय अंबे ठेवून द्या. जय भवानी आणि जय अंबे. ठीक आहे ठीक आहे, चालते चालते, जमते ना. छान नाव आहेत मस्त, जय भवानी जय अंबे. हो हो, जमते जमते. तर मग मी जातो, आपली टीम तयार करते. मी विशालला पाठवते मग घराकडे तुमच्या. हो शांतताई, तसे करा, विशालला पाठवून द्या. मग आपल्या टीमचं नाव पण देते आणि खेळाडूंचे नाव देते. आता का माहीत बाबा किती मिळतात तर मला. हे कावेरी तर इकडेच येऊन राहिली. बापा बापा, सगळी महिला मंडळ तर इथेच आहे जमा झाली. आताच चालले का काय कबड्डी खेळायला? नाही नाही कावेरी, आताच कशी जाऊन कबड्डी खेळायला? आधी टीम जमवा लागते ना. टीमच जमवत आहोत. असा तुम्हीच खेळा. मला विसरूनच गेले तुम्ही तर. नाही हो कावेरी, तुला कशी विसरून? तुझ्याकडे आता मी येणारच होती. असं का? आता मी दिसली म्हणून राहिले ना तुम्ही? नाही नाही कावेरी, तसं काही नाही आहे. तर कावेरी, माझ्या टीम मध्ये येशील का? हो हो, खेळायचंच आहे ना. कोणाची टीम राहो? कोण कोण आहेत त्या तुमच्या टीम मध्ये? शांता वहिनी वगैरे आहेत का? आमच्या इथल्या पण वहिनी आहेत का? आणि सूर्यकांता ताई पण आहेत का तुमच्या टीम मध्ये? नाही नाही कावेरी, शांताताईची वेगळी टीम आहे आणि माझी वेगळी. असा, शांता वहिनी आणि तुम्ही एकामेकाच्या विरुद्ध आहात नाही? हो, पण खेळापुरतेच बापा. काही भलत असेल तर समजून नको घेऊ. नाही तर तू. नाही नाही वहिनी, मी कशाला भलत असेल तर समजीन. शांता वहिनी, तुमच्या टीम मध्ये कोण कोण आहेत तर? हे ललिता आहे, सूर्यकांता आहे, कुंता आणि मी. 4 जणी आहोत बापा आम्ही. बापा फक्त 4च जणांची एक टीम? बाकी नाही मिळाले ना. बाया सगळ्या इकडे तिकडे गेल्या आहेत वावरा बिवरात. आता ह्या इंदूची तर टीम व्हायचीच आहे तयार. आता तू एक मिळाली बापा त्यांना. बापा इंदू वहिनी, कसं तर मी एकटीच का तुमच्या टीम मध्ये? नाही नाही, आता रजनीच्या घरी जाऊ आणि दुर्गाच्या इथे जाऊ ना. चल, येते का? हो हो, येते ना. चल बापा, अजून आपण 2 खेळाडू आपल्यासाठी बघू, आपल्या टीमसाठी. हो हो, चला चला, आपल्या टीमचा नंबर आलाच पाहिजे. मी का म्हणते वहिनी, आपण प्रॅक्टिस पण करू ना. आपलाच पहिला नंबर आला पाहिजे. बाप रे बाप, कावेरी तर बापा खूप जोशात आहे ना. त्या कावेरी ताईचं कामच तसं आहे. घरी जोशच दाखवतात आणि इकडे जोशच दाखवतात. हो ना बापा, पहिलाच नंबर आणून म्हणते.
आणू द्या, आणेल तर का करायचं आहे. हो, पहिला येऊ का दुसरा येऊ, मनोरंजनसाठी खेळणी आहे. तर या मग अर्धा तासामध्ये मी आता जाते घरी. विशाल जवळ नावही देऊन देते आणि आपले पण नाव देते, टीमच्या पण नाव देऊन देते. माझं तर जेवणच व्हायचं आहे. मी जाते ना, जेवण करते, मग येते बाबा. हो, वेळ आहे ना आता, 12 वाजेपासून चालू होणार आहेत. आपण तिथे 11:45 वाजे गेलो तरी चालते. हो, जेवण व्हायचं आहे आणि कपडे बिपडे आहेत धुवायचे. आतापर्यंत तर कपडे धुवून झाले असते. मी ह्या ललिता वहिनी कशासाठी आल्या म्हणून आली होती बाबा. एक काम करा, 11:30ला या घरी बरोबर. कुंतालाही सांगते यायला 11:30 वाजे घरी ये म्हणून. तिथे जातपर्यंत वाजतातच 11:15 नाही का. हो हो, ठीक आहे ना, येऊ 11:30ला तुमच्या घरी. शांतता राखा, शांतता राखा. तर आता सुरू होत आहे कबड्डी सामना. तुम्ही बघतच आहात, 2 टीम तयार झालेल्या आहेत. तर टीमचे नाव सांगत आहो मी. जय भवानी टीम, ह्या टीमचे कॅप्टन आहेत शांता वहिनी. आणि दुसरी टीम आहे जय अंबे, ह्या टीमचे कॅप्टन आहेत सरपंच वहिनी. तर सिक्का उचलून झालेला आहे. चितपट केलेले होते. ज्यांचा पट येईल ते रेडर करणार असे ठरले होते यांच्यामध्ये. तर शांता वहिनीचा आला पट आणि सरपंच वहिनीचा आला चित, म्हणजेच शांता वहिनीची टीम करणार रेडर. तर आता बघूया शांता वहिनीच्या टीम मधून कोण जात आहे. मम्मी मम्मी मम्मी. मावशी मावशी मावशी. शांता, ऑल द बेस्ट. ए, चांगला बस ना पांडू, तुला चांगला बसून होत नाही का. इकडे तिकडे हात मटकून राहिला तितक्या वेळचा. तुला कोणी सांगितलं माझ्याजवळ बसायला? उठ इथून. मी कशाला उठू तुझ्या इथून. तिथं मटकवते हात नुसता. अरे चुप राहा ना, आता कबड्डी सुरू होऊन राहिली ना. तिकडे कबड्डीकडे पा. सोनू दादा, याला तिकडे बसव. मी कशाला जाऊ, तू उठ इथून. मी नाही जात त्या बाजूला, मी इथंच बसीन. इथून माझी मम्मी चांगली दिसते मला. सूर्यकांत, तुझ्या तुझ्या बरं. नाही नाही बहिणी, मला तर खूप घाबरटपणा सुटला रे बापा. मी नाही जात पहिले. फालतूमध्ये आउट होईन मी. हट बापा, हे सूर्यकांत आतापासून घाबरली. पक्की घाबरटच आहे तर. वहिनी तुम्हीच जा ना. तुम्हीच जा, तुम्हीच. हो ताई, तूच जा ना, तूच जा पहिले. मस्त आउट करूनच ये. हो शांताताई, तुम्हीच जा. पटकन आउट करून या. ठीक आहे बाबा, आता मीच जाते. तर शांता वहिनीच्या टीम मधून शांता वहिनी जात आहेत. आता बघूया शांता वहिनी कोणाला आउट करते की नाही करत. कबड्डी 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 कबड्डी. बघ तिकडून बघ, पटकन बघ. कबड्डी 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 कबड्डी. रजनी घे घे तिकडून घे. कबड्डी 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 कबड्डी. ताई थोडासा ताकद लाव. ताई ताई थोडासा ताकद लाव. कबड्डी 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 कबड्डी. शांता, थोडीशी ताकद लाव. रजनी खिचून ठेव रजनी, खिचून ठेव. तुम्ही या ना कोणीतरी. मी येऊन तर सगळेच आउट होऊन रेषेपर्यंत हात गेलेलाच आहे, थोडासाच बाकी आहे. कबड्डी 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 कबड्डी. अरे वा, अरे वा, शांता वहिनी एक गडी आउट करून आलेले आहेत. वा वा, छान छान.